धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेला ब्रेक। वर्षभरात ठिबक सिंचन योजनेचा खुल्या प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याला लाभ नाही। विदर्भात उष्णतेमुळे लाही राज्यात अनेक ठिकाणी पारा 40शी पार। या हंगामातील राज्याचं तापमान 42 अंशांपार। सोलापूरमध्ये तापमानानं पुन्हा उच्चांक गाठला। पारा 41.1 अंशांवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा पाहता महानगरपालिकेतर्फे मेट्रॉन हॉस्पिटल इथे 50 बेड्सचा उष्माघात कक्ष स्थापन। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। सोलापूरमध्ये वाढत्या उन्हामुळे सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे महापालिका प्रशासनाचे आदेश। तापमानाचा पारा 40शी पार झाल्यानं महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय। ऊसाचा उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न आणि उत्पादन मिळावं यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा यासाठी कार्यशाळेचं आयोजन। आज बारामतीमध्ये शरद पवारांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन होणार। सिंधुदुर्गामध्ये पुढचे काही दिवस उष्ण आणि दमट वातावरण राहणार। हवामान खात्याचा अंदाज। बदलत्या वातावरणाचा आंबा आणि काजूला फटका बसण्याची शक्यता। नांदेडमधील कृष्णूर धान्य घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी संतोष वेणीकरची औरंगाबाद खंडपीठात धाव। हाँगकाँगमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची परवानगी मागितली। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड इथं घेतली जाणार। स्पर्धेच्या मैदानाचा आज भूमिपूजन सोहळा आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार। शिर्डीमध्ये होणाऱ्या 13वा मराठी संत साहित्य वारकरी संमेलनामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वागताध्यक्ष असतील। पहिल्यांदाच 9 राज्यातील वारकरी संमेलनामध्ये सहभागी होतील। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा पदभार डॉक्टर माधवी कोंडेंकडे। डॉक्टर बोकार यांचे अजून 4 महिने शिल्लक असताना अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आलाय। त्यामुळे नियमित कुलगुरू कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झालाय। सोलापुरातील शिवगंगा मंदिरात होळीनिमित्त 521 किलो द्राक्षांची आरास। द्राक्षांची आरास पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। नाशिकमध्ये दाजीबावीर मिरवणूक पार पडली। डोक्यावर बाशिंग बांधून वाजत गाजत मिरवणूक निघते। लहान मुलांनाही मिरवणुकीमध्ये नाचवलं जातं। 300 वर्षांची परंपरा। भाजप आमदार देवयानी फरांदे मिरवणुकीत सहभागी। अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात धुलीवंदनानिमित्त आगळीवेगळी प्रथा। जिवंत व्यक्तीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून धुलीवंदन साजरं केलं जातं। बुलढाण्यामध्ये बंजारा समाजाचा पारंपरिक होळी उत्सव साजरा। आमदार श्वेत महाले उत्सवात सहभागी। महालेंनी हलगी वाजवत गाणीही गायली। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे या गावामध्ये रक्ताची धुळवड खेळली जाते। 350 ते 400 वर्षांपासूनची परंपरा। यावेळी 2 गट एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव करतात। बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळली जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देव होळीनंतर पारंपरिक गाव होळी उत्सव पार पडला। ढोल ताशांच्या गजरात आणि गाऱ्हाणं घालत गाव होळीचा उत्सव साजरा केला। धुळवडीच्या निमित्तानं जालन्यामध्ये 136 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या हत्ती रिसाला मिरवणुकीचा उत्साह। नागरिक मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी। बुलढाण्याच्या खामगाव जवळील आवार गावात धुळवड साजरी करत असताना डीजेवर गाणं वाजवण्यावरून 2 गटात तुफान राडाव। दगडफेकीमध्ये 12 जण जखमी। 25 दंगेखोरांना ताब्यात घेतलं। भाईंदरमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसावर चाकू हल्ला। पोलीस कर्मचारी गंभीर जखमी। या प्रकरणी दोघांना अटक। बुलढाण्यातील खामगावजवळ असलेल्या वरखेड गावाजवळ धुळवड साजरी करायला गेलेले 8 तरुण बंद पडलेल्या खदानीच्या पाण्यात बुडाले। गावातील नागरिकांनी 7 तरुणांना सुखरूप बाहेर काढलंय तर एका तरुणाचा मृत्यू झालाय। सोलापूरच्या बार्शी शहरामध्ये टोळक्याकडून तरुणावर हल्ला। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। वाशिमच्या बाभुळगाव येथील अनिकेत साधुडे या 14 वर्षीय मुलाचं 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण। अपहरणाच्या 36 तासांनंतरही अनिकेतचा पत्ता नाही। अनिकेतच्या परिवारात चिंता। बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरेंना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी। वडनेरेंना 50 लाखांच्या खंडणीची धमकी दिली। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली। नागपुरातील राम भंडार हॉटेलमध्ये आग। सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती। आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक। जवळपास 20 ते 25 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज। नागपूरच्या बुटीबोरी भागात उड्डाणपुलावरून कार कोसळून अपघात। एका तरुणाचा मृत्यू।
चालकानं चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दिशेनं गाडी वळवल्यानं अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात समोर. लातूरच्या साकोळमध्ये व्हिक्टोरिया कारखान्यात आग, 40 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या 5 जणांपैकी एकाचा बुडून मृत्यू तर एकाचा शोध सुरू. यवतमाळच्या डोंगरखर्दा इथून जवळ असलेल्या खोरद इथल्या धरणावरची घटना. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये 2 कारवायांमध्ये 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. दोघांविरोधात गुन्हा दाखल. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवानाला वीरमरण. सुनील विठ्ठल गुजर असं जवानाचं नाव. मणिपूर इथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचं वाहन 800 फूट खोल दरीत कोसळलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.